नमस्कार, मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. सरन्यायाधीश भूषण गवईंवरच्या हल्ल्याचा खासदार वानखेडेंकडून निषेध. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकसाठी ठाकरे बंधू एकत्र. मनसे शिवसेना युतीवर लवकरच शिक्कामोर्तब. कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते. आणि घायवळच्या घरात बंदुकीच्या गोळ्या, पासपोर्ट, सातबारे. पुणे पोलिसांचा घायवळच्या घरावर छापा. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात मनुवादी विचारसरणीच्या वकिलाकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा खासदार बळवंत वानखेडे यांनी तीव्र निषेध केलाय. सरन्यायाधीशांवर हल्ला होणं म्हणजे संपूर्ण न्याय व्यवस्थेवर हल्ला असल्याचं मत खासदार वानखेडेंनी व्यक्त केलंय. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय आदरणीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर जो सर्वोच्च न्यायालयात आज हल्ला करण्याचा प्रयत्न झाला तो निषेधार्ह आहे. त्याचा मी ठळक शब्दात निषेध करतो. मनुवादी प्रवृत्ती या निमित्तानं पुन्हा डोकं वर काढत आहे, याच्यातून हे सिद्ध होत आहे. माननीय भूषणजी गवई साहेब हे संविधानाला मानणारे आहेत, संविधानानुसार चालणारे आहे. बाबासाहेबांनी दिलेली घटनेचं रक्षण हे आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून करत असताना अशा मनुवादी विचारांच्या लोकांनी, सनातन धर्माच्या लोकांनी त्यांच्यावर जो काही हल्ल्याचा प्रयत्न केला त्या हल्ल्याला येणाऱ्या काळात जनता सडेतूर उत्तर दिले. सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि कल्याण डोंबिवलीसाठी ठाकरे बंधूंचं एकमत झालं असल्याचं स्पष्ट केलंय. यामुळे मनसे शिवसेना युतीवर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाल्याचं समोर आलंय. निवडणुकीत हे समीकरण विरोधकांसाठी मोठं आव्हान ठरू शकतं. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीमागे भावनिक आणि राजनैतिक गणित असल्याचंही सांगण्यात येतंय. कार्तिकी शुद्ध एकादशीला शासकीय महापूजेचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आला असून मंदिर समिती लवकरच उपमुख्यमंत्री शिंदेंना पूजेचं निमंत्रण देणार आहे. शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्या शुभ हस्ते करण्याची परंपरा असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. यावर्षी राज्य सरकारमध्ये 2 सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय असल्यामुळे त्याबाबत मंदिरे समितीने विधी न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागवलं होतं. विधी न्याय विभागाचं मार्गदर्शन प्राप्त झालेलं आहे आणि त्यानुसार यावर्षीच्या कार्तिकी एकादशीला जी शासकीय महापूजा होणार आहे ती राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती लवकरच त्यांना या शासकीय महापूजेचं अधिकृत निमंत्रण देणार आहे. निलेश घायवळ प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत कोथरूड मधील त्यांच्या घरावर छापेमारी केली आहे. या छाप्यात पोलिसांना पासपोर्ट, आधार कार्ड, डेबिट कार्ड, बंदुकीच्या गोळ्या, सातबारे, साठे खत आणि विविध जमिनींसंबंधीची कागदपत्रे मिळाल्याची माहिती डीसीपी संभाजी कदम यांनी दिली. आपल्याकडे जो मोका दाखल आहे कोथरूड पोलिसला, त्या मोक्याच्या अनुषंगाने मोका कोर्टाकडून रितसर आपण सर्च वॉरंट घेतलं होतं. त्याचं घर आणि ऑफिस दोन्ही गोष्टी सर्च करण्यासाठी. ते काल आणि परवा दिवशी आपण ते सर्व पंचायत समक्ष ई-साक्समध्ये सर्व ऑफिस आणि त्याचं घर जे आहे ते सर्च केलं आहे. त्या सर्चमध्ये काही आपल्याला डॉक्युमेंट्स मिळालेले आहेत. 43 डॉक्युमेंट्स आहेत. पासपोर्टच्या संदर्भातले जे काय आधार कार्ड असेल किंवा डेबिट कार्ड आहे ते सुद्धा आपल्याला मिळाले. काही कॅश आहे, काही ज्वेलरी आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला काही कार्ट्रिजेस आणि लाईव्ह राऊंड सुद्धा ॲम्युनिशन मिळून आले. त्या संदर्भामध्ये एक वेगळा गुन्हा कोथरूड पोलिसला दाखल. माणिकराव कोकाटे अधिवेशनात काय करत होते याचा मी पूर्ण पुरावा दिलाय. बदनामी कोकाटेंची नव्हे तर कृषी मंत्री पदाची आणि महाराष्ट्राची झाल्याचं सांगत रोहित पवारांनी कोकाटेंवर निशाणा साधलाय. मानहानी खटल्याबाबत माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याचं मत रोहित पवार यांनी व्यक्त केले. ते जालन्याच्या भोकरदन येथे पत्रकारांशी बोलत होते. आमचा वकील तिथे जाऊन आलेला आहे. कोर्टामध्ये वकील माझ्या वतीने माझी बाजू तिथे मांडत आहे. हास्यास्पद असं आहे की ते म्हणतात की त्यांची चेष्टा आम्ही सर्वांनी केली, त्याचं नाव कुठेतरी आम्ही खराब केलं. हे बघा, तुम्ही माझ्या विरोधात
नावहानीचा दावा त्याचा केलेला आहे। ते कधी दावा केला जातो जेव्हा बिना पुराव्या तुम्ही एका व्यक्तीबद्दल बोललं जातं। आता मी पूर्णपणे पुरावा टाकलाय, तुम्ही अधिवेशनामध्ये तिथं काय करत होता। आणि माझं मत आहे की कोकाटेंच्या विरोधात आम्ही होतो असं नाही, आम्ही खऱ्या अर्थाने जर आपण बदनामी कोणाची झाली असेल ती कोकाटेंची न होता ती त्या पदाची बदनामी झाली, त्याच्याबरोबर तिथं असणाऱ्या महाराष्ट्राची बदनामी झाली की कृषी मंत्री शेतकऱ्यांचे विषय मांडण्यापेक्षा अधिवेशनामध्ये काय करत होते तर पत्त्याचा खेळ खेळत होते। त्यामुळे जिथं कुठं लढायचं ते लढतील, आम्ही सुद्धा लढू आणि आमचा न्याय व्यवस्थेवर। या बातमीसह वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट। या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह। डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन। कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये। ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारपन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। संविधानिक पद्धतीने ज्या जाती 1994 मध्ये ओबीसी मध्ये घेतल्या त्या मागास सिद्ध झाल्यात, त्यामुळे मनोज जरांगे यांनी काही जरी केलं तर 1994चा GR रद्द होऊ शकत नाही असं वक्तव्य नवनाथ वाघमारे यांनी केले। 2 सप्टेंबर रोजी राज्य सरकारनं मराठा कुणबीसाठी काढलेला GR आम्ही कायद्यानं रद्द करून दाखवू असा इशारा देखील वाघमारे यांनी दिला। जरांगेला धमक्या द्यायचा नाद लागलाय, स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात राहायचं आणि जरांगीने किती आदळ आपटोक करून घेतली आणि जरांगीला म्हणजे काय जरांगे राष्ट्रपती केला, काय जरांगेचा आजोबा, जरांगीचे वडील, जरांगीचा खापर पंजोबा जरी राष्ट्रपती पंतप्रधान केला तरी 1994चा GR रद्द करता येत नाही, कारण की तो जे मागासवर्ग असेल सगळ्या घटनात्मक जे हे असते त्यांनी कायद्यात बसून ते दिलेलं आरक्षण आहे, मागास जातींना ते दिलेलं आरक्षण आहे आणि राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या मागास असणाऱ्याला ते आरक्षण दिले, त्यामुळे ते आरक्षण रद्द होऊ शकत नाही। जरांगीने म्हणजे पोकळ धमक्या देणं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाची सोडत मंत्रालयात काढण्यात आली आहे। प्रमुख नगरपरिषदांमध्ये महिलांना आरक्षण मिळाल्यानं स्थानिक राजकारणात नवीन नेतृत्व उदयास येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। विशेष म्हणजे 17 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले। पुण्यातील नवले उड्डाण पुलाजवळ झालेल्या अपघात प्रकरणात नृत्यांगना गौतमी पाटीलला अखेर पोलिसांनी क्लीन चिट दिली। अपघातावेळी ती स्वतः त्या गाडीत नव्हती हे पोलिसांनी 100हून अधिक CCTV फुटेज तपासल्यानंतर स्पष्ट केलंय। त्यामुळे गौतमी पाटीलचा या अपघाताशी प्रत्यक्ष संबंध नसल्याचं निष्पन्न झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं। पुण्यातील लोहगावमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली। या प्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते बंडू खांदवे यांच्यासह एकूण 14 जणांवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आमदारांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकावरही हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळते। कोल्हापूर जिल्ह्याचं आर्थिक आणि राजकीय सत्ता केंद्र असलेल्या गोकुळ दूध संघानं प्रत्येक दूध संस्थेकडून फरक बिलातून 40% रक्कम डिबेंचर म्हणून कपात करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गोकुळ संघाच्या या निर्णयामुळे दूध उत्पादकांना दिवाळी फरक वाटताना दूध संस्थांना मात्र अडचणी निर्माण होणार आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात जिल्ह्यातील दूध संस्था चालकांनी आक्रमक होत निषेध नोंदवलाय। दूध संस्था मुतना तालुका गडिंग्लज शेवटचे गाव, बाउंड्रीवरचं शेवटचं गाव कोल्हापूर जिल्ह्यातलं शेतकऱ्यांचं अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असलेलं हे डिबेंचर आणि दिवाळी बोनस म्हणून आम्ही शेतकऱ्यांना वाढतो आणि यावेळी कधी न इतिहासात घडलेली गोष्ट पोकळ करून दाखवली, वाईट शेतकऱ्यांच्यावर अन्याय केलेली आहे आणि 40% रक्कम म्हणजे डिबेंचर कपात करून घेतलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं अतिशय जीवावरण्याचं हे सण असताना सुद्धा, दिवाळी सण असताना त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत न करता त्यांना डबऱ्यात घातलेला आहे आणि यापुढे सहकारी संस्था वाचणं अतिशय अवघड आहे। यापुढे गोकुळ असंच वागत असेल आणि जर करता 10 तारखेला याचा निर्णय घेतले नाही आणि डिबेंचर 100% परत दिले नाही तर प्रचंड शेतकऱ्यांचं मोर्चा या गोकुळवर काढणार। याचं नेतृत्व माननीय माडिक वहिनींनी करावे असं मी सर्व संस्थेच्या मार्फत त्यांना कळकळीची विनंती।
या बातमीसह वेळ झाली आहे मॉर्निंग अपडेट्स मध्ये इथेच थांबण्याची. पाहत राहा न्यूज अनकट.